चलो तर बघ, गटात बसणारी संख्या शोधा. हे पाड्यावरचे आहेत की नाही? मग हे कोणत्या पाड्यात आहेत? 19च्या. 39, 29, 57, 19 76. मग पुढची कोणती येते? 19 95. आता बघ, खालीलपैकी कोणत्या संख्येला 3, 4 व 5 ने पूर्ण भाग जातो? प्रत्येकाला बघायचं कशानं पूर्ण भाग जातो. तर 120 ला काय होते? पूर्ण भाग जातो. गटात न बसणारी संख्या शोधा. आता बघ, 34, 68, 85, 65. मग आता हे कोणत्या पाड्यामध्ये येतं? हे 17च्या पाड्यामध्ये येतं. तिन्ही हे 65, 65 17च्या टेबलमध्ये नाही. आता पुढचं बघ, 20 ते 21 साठी वाक्यातील संख्या कशी वाचशील सांग. 600 हे किती आहे सांग? याला किती म्हणतात? 325. वेळा जंगलात फेऱ्या मारल्या. मग 325 कुठे? हे 3 नंबरला. बैलाने शेतात 1250 दिवस काम केले. मग आपण याला 1250 वाचतो आणि याला आणखी 1250. मग काय वाचायचं? 1250. आता 19चा पाडा कितीपर्यंत म्हणला? 19चा पाडा 3 पर्यंत. 57, 57. या उदाहरणात 3 हा डॅश डॅश आहे. 3 हा काय? गुणक. आणि याला काय म्हणायचं? गुण्य. आपण ज्या संख्येला गुणतो ती गुण्य आणि ही गुणक. आणि ही काय आलेलं उत्तर काय असते? गुणाकार. काय असतो? गुणाकार. आता बघ, 5 दशक आणि 7 दशक आणि 5 दशक यांचा गुणाकार किती येतो? 7×5 35 आणि दशकला दशक पुढे तसंच लिहायचं. 10 दशक. दशक. दशक म्हणजे दशकवर किती झिरो असतात? सांग. 1 झिरो. मग दोन्ही याचा मिळून किती झिरो व्हायले? तर 2 झिरो व्हायलेत की नाही? मग किती व्हायलेत हे? 35 शतक. किती व्हायले? शतक. म्हणजे काय व्हायलं? 3500 व्हायले की नाही? आता बघ, 19ची 5 पट किती? 19ची 5 पट म्हणजे 19चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा. मग 19×5 95 95. सईच्या बचत बँकेमध्ये सर्व नोटा 20 रुपयाच्या असतील तर तिच्याकडील रक्कम किती सांग. आता सर्व नोटा किती रुपयाच्या आहेत? 20च्या. मग कोणत्या संख्येला 20 न पूर्ण भाग जातो ते पाहायचं. आपल्याला ते गणित कशामध्ये करायचं? रफ मध्ये. आणि रफ मध्ये केल्यावर मग आपलं उत्तर काय आलं? 960. बघ, 5च्या पाढ्यातील सर्व संख्यांची बेरीज किती? आता 5चा पाढा येतो तुला? मग सर्वांची बेरीज करायची. रफ याच्यावर कर. सर्वांची बेरीज किती आली? मग 275. सर्व 3च्या पाड्यातील सर्व संख्यांची बेरीज. 3चा पाडा येतो की नाही? 3 10 पर्यंत. 3 2 जा 6, 3 3 जा 9, असं 3 10 जा 30 पर्यंत सगळ्यांची बेरीज केली तर किती आली आपली? 165. सहलीला जाण्यासाठी प्रत्येकी 300 रुपये फी असेल तर 15 मुलांनी एकूण किती फी भरली असेल सांग बरं. सहलीसाठी जाण्यासाठी प्रत्येकी किती रुपये येतं? 300. मग काय करावं लागेल आपल्याला? 300 आणि 15 मुलांचा गुणाकार. असं आपण शिकवलं की नाही आपण? 15चा पाडा 3 पर्यंत. मग 15 त्रिक 45 आणि राहिलेले 2 झिरो जशास तसे. मग किती आलं? 4500 रुपये आलं की नाही? आता पुढे, एका संख्येला 7 पटीतून त्या संख्येने 6 पट वजा केले. एका संख्येला संख्येच्या पाहिजे 7 पटीतून त्या संख्येची 6 पट वजा केली तर बाकी 9 उरते. तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती येईल? मग 9. आता बघ, एका संख्येमध्ये 12 ही संख्या 8 वेळा मिळवल्यास बेरीज 100 येते. तर ती संख्या कोणती? एका संख्येमध्ये ती संख्या माहिती का आपल्याला? 12 ही संख्या किती वेळेस मिळवली? 8 वेळेस. तर बेरीज किती येते? 100. तर ती संख्या कोणती? मग कोणती येईल ती संख्या? 4. आलं का?